नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सायना गेस्ट हाऊस येथे। तर मित्रांनो, सायना गेस्ट हाऊस मध्ये येण्याचं कारण असंच की वज्रेश्वरी गणेशपुरी अकलवली तुम्ही जर तीर्थक्षेत्राला येता तर तीर्थक्षेत्राचं दर्शन वगैरे झाल्यानंतर तुमचा प्रश्न निर्माण होतो का घरगुती जेवण कुठे मिळेल। तर त्याला एक सर्व उत्तम पर्याय म्हणजे सायना गेस्ट हाऊस। इथं मिळणारे जेवढे तुम्हाला घरगुती चवीचं मिळेल, त्याच्यात कुठलाही बाहेरचा पदार्थ म्हणजे अजिनोमोटो असेल किंवा इतर कुठलेही मसाले असतील ते वापरले जात नाही। तिथे वापरणारे मसाले हे सुद्धा सावजी मसाले किंवा घरगुती मसाले वापरले। मित्रांनो, तुम्ही एंट्री केल्यानंतर पाहू शकता हे साधना गेस्ट हाऊस किंवा खानावळ। तर इथे जाण्यासाठी अशी तुम्हाला बोळ मिळेल। बोळ मिळाल्यानंतर पुढे तुम्हाला एक यांचं किचन मिळेल। नमस्कार ताई। नमस्कार। सर्वप्रथम तुमचं नाव सांगा। सोनम शरद दनके। सोनम शरद दनके। तर ताई, हे खानावळ वज्रेश्वरी तुम्ही खानावळ ही टाकलेली आहे, तर थोडक्यात तुमच्या खानावळीबद्दल माहिती सांगा। काय आता खानावळमध्ये नॉनव्हेज भेटतं, व्हेज सगळं भेटतं। आपले रूम आहेत आपले, आणि जास्त लांब नाही, मंदिराच्या 2 मिनिटं इकडे मागे जरासं थोडं, आणि मराठी शाळेसमोर। जास्त म्हणजे ऍड्रेस पण लांब नाहीये, आणि सगळं एकदम फ्रेश जेवण भेटतं आपल्या इथं। सगळं मी स्वतः बनवते जेवण। ठीक आहे ताई। तर तुम्हाला एक माझा असा प्रश्न आहे की तुम्ही हे जे मसाले वापरता, आता बाहेरून येणारी जी पब्लिक आहे तर ती मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जेवते, काय करते, परंतु इथं आल्यानंतर तुमच्या साधना खानावळीमध्ये आल्यानंतर तर ही चव म्हणजे घरगुती मसाले असं वाटेल लोकांना की घरीच जेवते। घरीच जेवतो असं वाटणार आहे। काही असे बाहेरचे असे वेगळे मसाले काहीच वापरत नाहीये, फक्त घरगुतीच तुम्हाला इथे मिळणार आहे। आणि जेवढे लोक येतात ना जेवायच्या, ते पूर्ण आपली सुट्टी करूनच जातात इथे। तर ठीक आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, जर का इथली तुम्हाला खानावळीची चव घ्यायची असेल तर वज्रेश्वरी गणेशपुरी अकलवली कुठेही फिरायला आलात तर जस्ट सरकारी दवाखान्यात पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला ज्यांचं हे हॉटेल आहे। धन्यवाद ताई। नमस्कार। सर्वप्रथम तुमचं नाव सांगा। भावेश मल्हार डोले। काय होते? भावेश मल्हार डोले। भावेश मल्हार डोले। तर तुम्ही या खानावळीमध्ये केव्हापासून आहे का? झाले मला आता 1 वर्ष झाला। 1 वर्ष झाला। आता तुम्ही सध्या काय मागवलं? आता मी चिकन थाली मागवली। चिकन थाली का? प्लस 2 रोटी। साधना मिसळ म्हणजे साधना गेस्ट हाऊस ही घरगुती खानावळीसाठी एक नंबर। नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एकदम घरगुती पद्धतीने बनवलेलं झणझणीत असं चिकन। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, आता तुम्ही पाहिलं चिकन, आता ही आहे मटन। तर तुम्हाला मटणाची ऑर्डर असेल तर मटणाची ऑर्डर तुम्हाला इथे भेटणार आहे। हा त्यांचा रस्सा एकदम म्हणजे साधं सरळ आणि घरगुती जेवण इथं आहे। तसेच मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, मटन पाहिलं, चिकन पाहिलं, आता ही बघा किती सुंदर वजळी गावरान एकदम वजळी, आणि अशाच प्रकारचे मच्छी, कोलंबी, वजळी याचे सर्व पदार्थ तुम्हाला तुमच्या ऑर्डर प्रमाणे इथे मिळणार आहे। नमस्कार भाऊ, सर्वप्रथम तुमचे नाव सांगा। बॉबी दनके, वज्रेश्वरी। तर भाऊ, तुम्हाला असं विचारायचं आहे, सायना खानावळची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? आम्हाला सुचली म्हणजे कसं माहित आहे का, आम्ही गेलो होतो फिरायला कोल्हापूर साईडला, पण आम्हाला पाहिजे तसं टेस्टी जेवण भेटला नाही 3 दिवस। त्याच्यामुळे आम्ही स्वतःहून असा विचार केला की आपण स्वतः टाकले तर चांगलं जेवण देऊ शकतो याच्या विषयावर, म्हणून आम्ही ती सायना खानावळची संकल्पना आम्ही तयार केली, आणि आम्ही दोन्ही नवरा बायको मिळून चला सायना खानावळ आपण चालू करू। म्हणजे तुमच्या नावाने तुमच्या खानावळीमध्ये वहिनींचाही वाटा आहे? भरपूर वाट आहे। अच्छा। तर भाऊ, मला अजून एक प्रश्न तुम्हाला, सर्वप्रथम मला हे सांगा, तुमच्या खानावळीत काय काय मेनू मिळतात, शाकाहारी व मांसाहारी या दोन्हीबद्दल थोडी आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या। शाकाहारी पण मिळते आणि मांसाहारी पण मिळतो। शाकाहारी पण मिळतो आणि मांसाहारी पण। मांसाहारीमध्ये चिकन, मटन, मच्छी फ्राय, बोंबील, पापलेट, वजडी, मटणामध्ये वजडी भेटते, मुंडी भेटते, सर्व टेस्टी आणि घरगुती सॉस प्रमाणे। हे तुम्ही आम्हाला मांसाहारी बद्दल सांगितली,
पण आमच्या वज्रेश्वरी मंदिरामध्ये येणारे भाविक हे शाकाहारी असतील मांसाहारी असतील, ते शाकाहारीमध्ये काय काय मिळते हे काही तुम्ही आम्हाला सांगा. शाकाहारीमध्ये आपली मुगाची भाजी असते, मटकीची भाजी असते, वांग्याची म्हणजे आपली एकदम घरगुती असते. डाळ भात चपाती राईस पोट एका जणांचं पोट भरणं जेवण असं जेवण आहे. आणि ताई तुम्हाला एक प्रश्न आहे, तुम्ही आज वापरणारे मसाले हे कुठले वापरतात? हे सगळे घरगुती मसाले काही मसाले आपले नाशिकला येतात, काळे मसाल्याचे आपण मम्मी काळ्या मसाल्याचे आपण त्यामध्ये टाकतो. एक प्रश्न तुम्हाला असा आहे भाऊ, तुम्ही बोलले होते सावजी मसाले, सावजी मसाल्याबद्दल थोडक्यात माहिती आमच्या सावजी मसाला म्हणजे कसं माहितीये का, नाशिकची एरियामध्ये ना येवला नाशिक तिकडे सावजी मसाला तेवढा टेस्टी असतो तर आपल्या मुंबईला तो मिळत नाही. त्याच्यामुळे आम्ही ती संकल्पना केली, आपण सावजी मसाल्याचा मांसाहारी जेवण बनवून देऊ. तर तुम्हाला एक माझा शेवटचा प्रश्न आहे, आमचे व्ह्युअर आमचे प्रेक्षक जर वज्रेश्वरी मंदिराला भेट देतील तेव्हा तुम्ही तुमच्या खानावळी बरोबर त्यांची राहण्याची सोयी होणार आहे, त्याबद्दल थोडक्यात माहिती आमच्या व्ह्युअर्सला द्या तुम्ही. नाही, आमची खानावळ सुद्धा आहे आणि गेस्ट हाऊस पण आहे. काय किती पण 25 माणसं 20 माणसं तर ते आमच्या गेस्ट हाऊसला थांबू शकतात. म्हणजे तुमच्या खानावळीमध्ये आल्यानंतर त्यांची राहण्याची सोय सुद्धा तुम्हीच करणार आहात. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की त्यांचे रूम्स वगैरे आता व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे ते तर त्यांचे रूम्स वगैरे हे आहेत. आणि मित्रांनो सांगायची दुसरी गोष्ट अशी की मित्रांनो की इथे माफक दरात तुम्हाला राहण्याची सोय सुद्धा होईल. तुमची फॅमिली असो किंवा तुमचा मित्र परिवार असो तर तुमची खाण्याची आणि राहण्याची दोन्ही सोय होणार आहे. त्यामुळे तुम्ही घरगुती स्वाद घ्यायचा असेल मित्रांनो तर तुम्ही नक्की सायना खानावळ आणि सायना गेस्ट हाऊसला भेट द्या. त्यांचा नंबर तुम्हाला या स्क्रीनवर दिसत आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. दोन्ही नंबर ते दणके भाऊंचाही दिलेला आहे आणि वहिनींचाही दिलेला आहे, त्यांना तुम्ही कॉल करा. तर तुम्हाला एक प्रश्न आहे, जर का व्ह्युअर्स आपला व्हिडिओ बघून आले तर त्यांना थोडीफार सूट द्याल का नाही? सूट तर देणार तर 10%, 5% असे जसे तुम्ही जेवण घ्याल त्याच्यावर सूट देऊ पाहिजे ना. धन्यवाद भाऊ. धन्यवाद. तुम्हाला सायना गेस्ट हाऊसला भेट द्यायची असेल तर नक्की या सायना गेस्ट हाऊसला भेट द्या, व्हिजिट करा. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो, जर तुम्ही या परिसरात फिरलात आणि वज्रेश्वरी मंदिराचं दर्शन घेतलं तर तुम्हाला मित्रांनो इथे जेवणाबरोबर तुमची फॅमिली तुमच्या सोबत असेल किंवा मित्रपरिवार तुमच्या सोबत असेल तर इथे तुम्हाला राहण्याची सोय सुद्धा होईल. तर तुम्ही पाहू शकता की इथल्या रूम्स वगैरे एकदम स्वच्छ व टापटीप आहेत आणि इथला परिसर हा नैसर्गिक आहे, निसर्गरम्य आहे. तर मित्रांनो नक्की आवश्यक भेट द्या. आणि हो मित्रांनो सांगू इच्छितो, माझ्या चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईकचं बटन दाबा, कॉमेंट दाबा. भेटूया पुढच्याच अशा धमाकेदार व्लॉग मध्ये. तत्पुरता धन्यवाद. मस्त राहा, स्वस्त राहा.